चेंबूर येथे झाड पडल्याने चिमुकल्याचा मृत्यू झाला होता। या प्रकरणात महापालिकेने स्थापन करण्यात आलेल्या समितीने अहवाल सादर केल्यानंतर सर्वत्र टीका करण्यात येत होती। समितीच्या अहवालात अधिकाऱ्यांना दोषी धरण्यात आले नव्हते, तर ठेकेदारांना केवळ 5 लाखाचा दंड ठोकण्यात आला होता। मात्र या समितीचा अहवाल अद्यापही मार्केट व गार्डन समिती अध्यक्ष हेतल गाला यांना प्राप्त झाला नसल्याचं सांगितलं आहे। तसेच ठेकेदारांना दंड करून काही होणार नाही, अधिकारीही तेवढे दोषी आहेत, असे हेतल गाला यांनी आवाज इंडियाशी बोलताना म्हटले आहे। तर या संपूर्ण प्रकरणावर मार्केट व गार्डन समिती अध्यक्ष हेतल गाला यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी संतोष मोरे यांनी। पाहूयात। चेंबूरमधील दुर्घटना प्रकरणामध्ये अहवाल समोर आलेला आहे आणि त्यामध्ये अधिकाऱ्यांना निर्दोष सोडण्याचा कुठेतरी अहवाल समोर आलेला आहे। आपल्या सोबत आहे घाला मॅडम, जे बाजार समितीचे अध्यक्ष आहे। सर्व जे काही प्रकरण आहे यांच्या समितीच्या अध्यक्षतेखाली येते। मॅडम, अहवाल समोर आलेला आहे, त्याच्यावर तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे? बघा, असं आहे, मला कुठलाही अहवाल ऑथेंटिक मला अजूनपर्यंत देण्यात आलेला नाही, तर याच्यावरती काही बोलणं हे चुकीचं आहे। नाही, अहवालामध्ये काही निकष ठेवण्यात आलेले आहे, अधिकाऱ्यांना दोषी ठेवण्यात आलेला नाही आहे आणि ज्या प्रकारे दुर्घटना झालेली मात्र अधिकाऱ्यांना किंवा कोण त्या दोषी अद्याप स्पष्ट नाहीये। तुम्ही त्या समितीचे अध्यक्ष आहात, तुम्हाला ह्या संदर्भातलं काही माहिती आहे का? किंवा काही त्या संदर्भात जेव्हा समिती स्थापन करणे त्यावेळेस तुमची त्या संदर्भात काही विचार विनिमय करण्यात आला होता का? बघा, असं आहे, मी तुम्हाला सांगितलं तसं की जेव्हा समिती बनवली गेली तेव्हाही मला कोणी विचारलेलं नाही, मला माहिती नाही। आणि दुसरं, आता अहवाल सादर केला गेलेला असणार तरी माझ्याकडे ते ऑथेंटिक कॉपी किंवा कुठलीही कम्युनिकेशन माझ्या बरोबर झालेली नाही आहे। मला काल कोणी ते अहवाल मला व्हॉट्सअपमध्ये पाठवला, तर तसं मला कळलं की फक्त काही फाईन मारून कॉन्ट्रॅक्टर वर कारवाई करण्यात आलेली आहे, जे माझ्या हिशोबाने खूप चुकीची गोष्ट आहे। एकंदरीत काहीतरी 7 लाख रुपये त्या संदर्भात देण्याचं कुठेतरी तयारी दाखवण्यात आलेली आहे। मात्र एखादा मुलगा, एखाद्या घरातल्या कुटुंबातला एक व्यक्ती मुलगा अशा प्रकारे मृत्यू होते आणि अशा प्रकारे मदत जाहीर करून मदत हा वेगळा, मात्र जे दोषी आहे त्यांच्यावर काय कारवाई व्हावी असं तुम्हाला वाटतं? बघा, असं आहे की आम्ही जे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलेले आहे ते एक वॉर्ड पर्यंत मर्यादित नसो तर पूर्ण मुंबईसाठी हे जबाबदारी आहे आमची। दुसरं असं आहे की फक्त कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई करून हे पूर्ण होणार काय? तर आम्ही ऑफिसर कशासाठी नेमणूक करतो, जेणेकरून ते त्याच्यावरती इन्स्पेक्शन करणार, त्याच्यावरती देखरेख ठेवणार। तर त्याचं काय झालेलं आहे तेही मला माहिती नाही। तुम्ही म्हणता तुम्ही या समितीच्या महत्वाच्या पदावर आहे, पक्षाने एवढी मोठी तुम्हाला जबाबदारी दिलेली आहे, मात्र जर प्रशासनाकडून तुम्हाला ह्या सर्व गोष्टींमध्ये कुठेतरी अंधारात ठेवण्यात येत आहे, तर कसं पाहता तुम्ही? कारण की प्रशासन तुम्हाला आणि तुम्ही ह्या महत्वाच्या जी समिती आहे ही मुंबईसाठी अतिशय महत्वाची समिती मानली जाते। अशा समितीच्या अध्यक्षांना जर प्रशासनाकडून अंधारात ठेवण्यात येतं तर ही बाब किती मोठी आहे? बघा, असं आहे की हे पर्पजली झालेलं आहे किंवा काही चुकी घडलेली आहे की माझ्याकडे हे प्राप्त झालेलं नाहीये, तेही मला बघावं लागणार। आणि दुसरी अशी गोष्ट आहे की मी महत्वाच्या पदावर आहे, तेही गोष्टी तिथेच आहे, पण महापौर महोदयाला पण ही प्रत भेटलेली आहे की नाही भेटलेली ते पण मला त्यांना विचारावं लागणार, कारण प्रथम नागरिक आहे महापौर मॅडम। आणि जसं आमचे माननीय सीएम साहेब देवेंद्र फडणवीसजी त्यांनी सांगितलं आहे की याच्यावरती कठोर ते कठोर कारवाई आणि पूर्ण अहवाल सादर करावा लागणार, तर ते पण सर्व बघून जे दोषी आहे त्यांच्यावरती कारवाई झालीच पाहिजे। सर्व दोषींवर कारवाई झाल्यावर महापौरांनी देखील या जो अहवाल जो आलेला आहे समोर याच्यावर नाराजी व्यक्त केलेली आहे, मात्र अशा प्रकारे अधिकाऱ्यांना कुठेतरी वाचवण्यात येते आणि दुसरीकडे महापौर ह्या स्वतः अहवालावर समाधानी नाहीये। तिकडं काल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेकर म्हटले की एक उच्चस्तरीय समिती आणखी आपण स्थापन करण्यात येईल, ती चौकशी करेल। तर तुम्हाला काय वाटते, खरंच आणखी जर असा अहवाल असेल तर या संदर्भात आणखी काही चौकशी झाली पाहिजे? नक्कीच झाली पाहिजे।
कारण फक्त दंड आकारून एखादा व्यक्ती ज्यांच्या फॅमिलीमध्ये जातो त्यांना त्यांची काय पेन आहे ते कळते. आता 11 वर्षाच्या एका मुलाचा मृत्यू झालेला आहे आणि त्याच्यावर फक्त पेनल्टी मारून किंवा त्यांच्याकडून फक्त 5-6 लाख रुपयाचा दंड करून आकारून हे काय थांबणार आहे का? तर हे चुकीचीच गोष्ट आहे. आज तुमच्या समितीची बैठक झालेली आहे. असे पुन्हा घटना नाही व्हावा या संदर्भात काय उपाययोजना करण्यासंदर्भात आजच्या बैठकीत काही निर्णय झालेले आहेत? आमची मार्केट गार्डन कमिटीची मीटिंग उद्या आहे आणि काल मी मीटिंग केलेली होती आमचे झोनचे DYSC बरोबर. तर त्यांना मी इन्स्ट्रक्शन दिलेली आहे क्लिअर की जे झाडं पडलेली आहे ते ठिकठिकाणी आहे ते उचलून घ्यावे आणि जिकडे जिकडे प्रॉपर ट्री गार्ड बनवलेले आहे तिकडे परत प्लांटेशन करणं हे गरजेचं आहे. ते पण करावा हे मी त्यांना स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन दिलेली आहे. एकंदरीत समितीचा जो अहवाल आलेला आहे तो अद्यापही माझ्यापर्यंत आलेला नसल्याचं बाजार समिती अध्यक्ष गाडीवान यांना सांगितलेलं आहे. मात्र तुटपुंजी दंड आकारून ही समस्या दूर होणार नाही, तर ही कायमस्वरूपी कशा प्रकारे दूर होणार, कशा प्रकारे अधिकाऱ्यांवर किंवा ठेकेदारांवर चाप बसणार हे येणाऱ्या याच्यामध्ये पाहणं महत्वाचं असणार आहे. संतोष मोरे, मुंबई.